पुण्यातील आंबेगावच्या रांजणी थोरांदळे परिसरात शेतकऱ्याकडून बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे। मजूर टंचाईनं बटाटा लागवड रखडल्यानं शेतकरी सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आधुनिक पद्धतीनं बटाटा लागवड करत आहे। तर याचा थेट शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची सध्या शेती कामाची लगबग सुरू आहे। सध्या मी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील रांजणी भागात आलेलो आहे। शेतकऱ्यांची या ठिकाणी सध्या बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे। खरं तर आधुनिक पद्धतीने हे बटाटा लागवड केली जाते। ट्रॅक्टरच्या सहाय्याने बटाटा लागवड केली जाते, कारण की मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भेडसावते आणि मजुरांचाही खर्च वाढलेला आहे। त्यामुळे शेतकरी खरं तर यांत्रिक पद्धतीने बटाटा लागवड करत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आपण त्यांची बोलू। काय सांगाल, कशा पद्धतीने ही बटाटा लागवड केली जाते, यांत्रिक पद्धतीचा काय उपयोग होतो? आता मजूर टंचाईमुळे पहिल्या जुन्या काळाने आताच्या काळात बदल झाला। मजूर टंचाईमुळे मजूर काय आपल्याला आता भेटत नाही। यांत्रिक युग आल्यामुळे यांत्रिक युगाकडे आपण वळून हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने बटाट्याची लागवड करतो। सरासरी या बटाट्याच्या लागवडीमध्ये आपला फायदा असा प्रमाणात होतो का बियाण्याची लागवड कमी जास्त प्रमाणात लांबी, रुंदी किंवा खोल वर खाली जात नाही। ती एक सारख्या पद्धतीने पडून त्याची उगवण क्षमता सारखी होती। बेड पद्धत असल्यामुळे वरती राहिल्यामुळे गळीतात फरक पडतो। होईत आपला लेबर चार्जेस त्या प्रमाणात होत नाही, आणि त्या प्रमाणात जरी लेबर चार्जेस न झाल्यामुळे याचा फायदा आपल्याला ह्या प्रमाणात होतो। आणि हे सरासरी जुन्या काळापेक्षा यांत्रिक युगात आता आपल्याला मोठा फायदा याचा। मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या बटाटा लागवड केलेली आहे, त्यामुळे या बटाट्यातनं चांगलं उत्पन्न मिळेल आणि आपलं वर्षाचं गणित जुळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। मात्र त्यासाठी निसर्गाची साथ तितकीच महत्वाची असणार आहे। हेमंत सापोडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।